सूर्यनगर या ठिकाणी आपण आहोत। सूर्यनगरच्या डोंगराखाली राहणाऱ्या सर्व जनतेशी आपण चर्चा करूया। त्यांच्या काय समस्या आहेत, पावसाळ्यामध्ये सरकारने त्यांना कोणत्या उपाययोजना करून दिलेल्या आहेत का, हा जो डोंगर भाग आहे त्या ठिकाणी अजून काही सुखसुविधा झालेल्या नाहीत, या सर्व बाबत येथील रहिवाशांची चर्चा करूया। आपल्याबरोबर काही स्थानिक रहिवाशी आहेत। काका किती वर्ष राहता या ठिकाणी? 1995 ला आलो मी। या ठिकाणी तुम्ही आता पहिल्यापासून पाहत असाल, आतापर्यंत काही सरकारने उपाययोजना केल्यात? काही केलेलं नाही। या ठिकाणी संरक्षक भिंत बांधली, फक्त हे किड्स नाही त्यांनी हे करून दिलं आम्हाला शेड बांधलं, पण जी उपाययोजना पाहिजे ही माती ढासळू नये म्हणून अशी काही भिंत वगैरे बांधली काही केलेलं नाही। भीती वाटते या ठिकाणी? भीती वाटते म्हणजे रात्रीचं दरड येईल कोसळेल कुठं, काय आम्हाला रात्रभर झोप लागत नाही। काय मागणी आहे तुमची याच्याकडे? मागणी काय आता सरकार करेल ते, दुसरं काय। सरकारवर येथील जनता जी आहे त्यांनी मागण्या आहेत संरक्षक भिंतींच्या। काय येथील रहिवाशी आहेत ताई, या ठिकाणी किती वर्ष राहतात तुम्ही? आम्ही आता 20 वर्ष झालं राहते त्याला इकडं। काही तुम्हाला भीती वाटत नाही या ठिकाणी अशा राहतात? भीती म्हणजे रात्र आम्हाला झोप लागत नाही, पाऊस आला तर रात्र आम्ही झोपत नाही पाऊस असला तर। काय काय होतं पावसात? पावसात म्हणजे डोंगर बिंगर कोसळलं तर रात्रीचं काय माहिती पडायचं झोपाच्या भानात माणसाला। वगैरे तर घरामध्ये पाणी घरामध्ये नाही, पण आमची गटारं भरून जाते तर आत शिरतंय, खालच्या लहानची घरं आहे तर तिकडे पाणी जातं। एकूण ही जी मागे भिंत, या जो डोंगर आहे संरक्षक भिंत वगैरे काही बांधलेली नाही तर? नाही बांधलेली, मग आम्हाला तीच बांधून पाहिजे। कधी आले होते या ठिकाणी बघायला? किती वेळा येऊन गेली तर चौकशी करून शिनी, पण परत कोण आलं नाही इकडं। बांधले नाही बांधलीच नाही, चौकशी भरपूर वेळा झाली इकडं, पाऊस चालू झाला की येते ते। बीएमसीने काय नोटीस बिटीस लावून जातात? नोटीस जाते लावून, नोटीस देते तो। या ठिकाणी अजून काही येथील रहिवाशी आहेत। क्या होता है, डर लगता है बारिश? फिर डर तो लगता ही है। अभी 20 साल से इधर हम लोग रह रहे हैं तो डर लगता है। बारिश आया 4 महीना तो डर डर के निकालना पड़ता है, रात को नींद नहीं आता है। अभी इधर का क्या आते देख के जाते, नोटिस लगाते, कुछ नहीं देते करते हैं। यहाँ पे आपके बच्चे वगैरह खेलते हैं छोटे? हाँ, बारिश में डर नहीं लगता है? डर लगता है ना, बच्चे लोग अभी जगह ही नहीं है तो इधर ही खेलेंगे ना, तो डर तो लगता ही है। बारिश में क्या होता है यहाँ पे? मिट्टी भी नहीं आता है, मिट्टी आता है। कोई बड़ा दगड़ वगैरह आया था यहाँ पे? अब इस साल तो नहीं आया, पहले आता है। कुछ साल पहले यहाँ पे जो पिछली बार जो गिरा था। हाँ, 26 जुलाई के टाइम बहुत नुकसान हुआ था, बहुत सारा। आप बताइए क्या हुआ था 26 जुलाई में? क्या हुआ था? अभी इतना सबका घर बीर में पानी घुस गया, सबके घर पे सब लोग को रहने को, इधर कोई किधर रहने को लगा, घर सब चाली बिली छोड़ के जाते हैं। गर्मी के टाइम में सब लोग को अच्छा लगता, मगर बारिश के टाइम में ना इंसान न दिन को खाना ठीक से खा पाते, ना रात को सो पाते। बच्चे लोग स्कूल जाते हैं, कैसे आएंगे, डूंगर में नीचे ऊपर कैसे जाएंगे, स्कूल जाएगा तो भी टेंशन, जो आदमी लोग काम पे जाता है उसमें भी टेंशन रहता है, तो क्या करने का। ये जो है कभी गिरा था? साल में आते रहते हैं, बोलते रहते हैं, मगर कुछ सुविधा नहीं करते, और क्या करने का इधर आप महिला लोग अभी। क्या इसको क्या करना चाहिए? दीवार बांधनी क्या करना चाहिए? दीवार बांधना चाहिए, सबको ये लिए सुरक्षा के लिए करना चाहिए ना। हर साल आते हैं हम लोग ऐसा करेंगे, ये करेंगे, उधर जाली लगाएंगे, ये लगाएंगे बोलते हैं, कुछ खाली देख के जाते हैं बस। गवर्नमेंट पैसा देता है या नहीं देता है, उन लोग अभी क्या खुद के पेट में डालते हैं, क्या डालते हैं भगवान को मालूम, अभी हम लोग को तो मालूम नहीं। खाली आते हैं, देखते हैं और इधर तमाशा देख के जाते हैं और चले जाते हैं। अशा प्रकारची तीव्र प्रतिक्रिया आहे। येथील रहिवाशांना अजूनही संरक्षक भिंत भेटलेली नाही। 1995च्या अगोदरपासून या ठिकाणी काही रहिवाशी राहत आहेत, ते तेव्हापासून पाहत आहेत, परंतु अजूनही या डोंगराच्या बाजूला असलेले संरक्षक भिंत बनलेली नाही। आजी किती वर्ष राहता इथे? इथं वर्ष 25 वर्ष झाले। मग हे भिंत वगैरे मागे पडायची बिडायची भीती नाही वाटत? मग आता काय झोप येत नाही रात्री, काय करायचं त्याला? आता का तर दिवस काढतो, मग काय करायचं? कोण आम्ही एकटेच आहे। काय केलं का तुमच्या नेत्यांनी वगैरे इथं? काय केलं नेत्यांनी? एवढं खडक पडलं तर नेतं काय करते? नाही काय करतात आमच्या इथं नेते? काय नाही करत, काय नाही करत। मतदान करता का? हा, मतदान करतो तर एवढ्या वर्ष आलं तर मतदान करतोय आम्ही। सूर्यनगरच्या डोंगराळ भागामध्ये 26 जुलैला मोठ्या पावसामुळे अनेक घरं तुटून उद्ध्वस्त झाली होती। त्यातील एका घराचा अवशेष अजून आपण पाहू शकतो की अशा प्रकारची अनेक जी घरं आहेत या डोंगराळ भागामध्ये ती तुटून पडली होती 26 जुलैला। त्यानंतरही अजून 26 जुलै झाल्यानंतरही प्रशासनाने कोणत्याही उपाययोजना या ठिकाणी या ज्या डोंगराळ भागात केलेल्या दिसत नाहीत। इथे संरक्षक भिंत अजून तरी पूर्ण सूर्यनगरमध्ये कुठेही दिसून आलेली नाही। काही जनतेशी, काही सामाजिक संस्था आणि सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांशी चर्चा करूया।
की या ठिकाणी कोणत्या प्रकारे आणि कशा प्रकारे त्यांनी उपाययोजना सुचवल्या होत्या सरकारला आणि अजूनही त्या उपाययोजना झालेल्या दिसत नाहीत। या ठिकाणी हा जो पाण्याचा झरा दिसतोय, अशा प्रकारचे झरे या डोंगरातून या पूर्ण वस्तीमध्ये वाहतात। याच्यामुळे ठिसूळ झालेला जो दगड आहे, माती आहे, ही या ठिकाणी वेळोवेळी येथील घरांवर पडते, परंतु अजूनही या ठिकाणी कोणत्याही उपाययोजना सरकारने केलेल्या दिसत नाहीत। पुढे जाऊया, या वस्तीमध्ये राहणारे लोकांशी चर्चा करूया, काही सामाजिक कार्यकर्त्यांशी आणि लोकप्रतिनिधींशी चर्चा करूया।